पावसाळ्यात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक डोंगर, दऱ्या, गड किल्ले, धबधबे, धरण, नदी, समुद्र किनारी भेट देतात. पण उत्साहाच्या नादात अनेकदा लोक स्वतःचा जीव धोक्यात घालतात. डोंगर, दऱ्या, गड किल्ले, धबधबे, धरण, नदी, समुद्र किनारी अशा ठिकाणी निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना सावधगिरी बाळगावी लागते, अन्यथा आपली एक चूक आपल्या जीवावरती बेतू शकते. पावसाळ्यात धबधब्यावर होणाऱ्या अपघातांचे कित्येक व्हिडिओ रोज सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात, जे पाहून काळजाचा थरकाप उडतो. असं असूनही लोक सावधगिरी बाळगत नाहीत. सध्या अशाच एका व्हिडिओची जोरदार चर्चा आहे. काय घडलंय नक्की या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. पावसाळ्यात धबधबा, नदी, समुद्रकिनारी असलेले खडकांवर शेवाळ तयार होतं, ज्यामुळे ते गुळगुळीत होतात. त्यामुळे त्यावर चालताना अत्यंत सतर्क राहावं लागतं, अन्यथा पाय घसरून मोठा अपघात होऊ शकतो. असेच काहीसं या महिलेबरोबरही घडलंय. शुभ्र फेसळता धबधबा पाहून महिला फोटो काढण्याचा मोह तिला आवरत नाही. फोटो काढण्यासाठी महिला धबधब्याच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करते, पण त्याच वेळी ओल्या खडकांवरून तिचा पाय घसरतो आणि ती धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर खडकांवरून खाली वाहून जाते. महिलेचा जीव वाचलाय की नाही याबाबत माहिती मिळालेली नाहीये, पण व्हिडिओ पाहून क्षणभर काळजाचा ठोका चुकतो. पावसाळ्यात पर्यटन करताना सावधगिरी बाळगली नाही तर आपली एक चूक आपल्या जीवावरती बेतू शकते, हे सांगणारा व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. राठोड अनिता 234 नावाच्या पेजवरती हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. यावरती कॅप्शन असं देण्यात आलंय की एक महिला धबधब्याच्या जवळ उभी होती, कदाचित पर्यटक म्हणून दृश्याचा आनंद घेत होती. अचानक तिचा तोल गेला आणि ती अनपेक्षितपणे धबधब्याच्या पाण्यासह खाली वाहत गेली. सुदैवानं तिचं पडणं धोकादायक नव्हतं आणि ती पूर्णपणे सुरक्षित होती. व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. एकानं लिहिले, देवाचे आभार मानले पाहिजे, तिचा जीव वाचलाय. काहींनी महिलेच्या कृतीवर टीका करत म्हणलंय की तिच्याकडे कॉमन सेन्स देखील नाहीये.